3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे अलिबाग मधल्या साईनगर परिसरामध्ये। पाहूया इथले लोक किती धमाल करतात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 3:30। साईनगर परिसराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात अमित पंड्या यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार अमित दादा, तुमच्या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। साईनगर हा परिसर मागील 10 वर्षापासून अलिबाग मध्ये नवीन वसाहत म्हणून नावारूपाला येत आहे। या परिसरामध्ये राहणारे आम्ही सर्व लोक देशाचं सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असतो। याची सुरुवात आम्ही सार्वजनिक गोविंदा उत्सव या उपक्रमाने केलेली आहे आणि इथून पुढे सामाजिक वनीकरणाअंतर्गत वृक्षारोपण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा पद्धतीचे उपक्रम साजरे करून आम्ही यामध्ये प्रयत्नशील राहणार आहोत आणि एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी राहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। क्या बात है। आणि आज सगळेजण इथे धमाल करणार ना नक्की? हो, एकदा जोरदार बोला 3:30। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंड साठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। नमस्कार मॅडम, तुझं नाव? माझं नाव आचल अमित पंड्या। अच्छा आचल, तू काय करतेस? मी शाळेत शिकते। शाळेत जातेस? काय शाळेचं नाव? PNP होलीचाई स्कूल। अच्छा, मग शाळेला रोज किती वाजता निघतेस घरातून? 7 वाजता, 7:30ला। बरं, आणि सगळा डबा वगैरे कोण बनवून देतं? मम्मी। मम्मी? आणि तू काही मदत करत नाहीस? नाही। अजिबात नाही? कुठल्याच कामात? नाही। बर, जरी मम्मीला मदत करत नसलीस ना तरी माझी एक मदत तुला करायची। तुला काय करायचंय, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची। डोळे बंद कर आणि एक एक टोकन काढून दे। तीन टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी खेळायची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? लक्ष्मण दत्ताराम आंगणे। बर, आंगणे काका, तुम्ही किती वर्ष झाली साईनगर मध्ये आहात? साईनगर 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाली? हो। स्वतःचा बंगला आहे? हो, येस। बर, मग काय फेरीवाला कोणी आला आहात तर काय म्हणता? मी सांगू? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है। अशी गंमत कधी झाली आहे? नाही नाही। बर, मला सांगा काका, तुम्ही काय करता? मी सेंट्रल बँकेत आहे कामाला। बँकेत आहात? येस। बर, मग घरचे सगळे व्यवहार कोण पाहतं? माझी मिसेस। क्या बात है। म्हणजे घरच्या कॅशियर मॅनेजर सगळ्या त्याच? हो। बर, खरेदीला कोण असतं बरोबर? खरेदी आम्ही दोघेही असतो। दोघेही जाता बरोबर। पण मग त्यावेळेस तुमची काय भूमिका असते? पैसे देण्याची। पैसे देण्याची फक्त? तुम्ही स्वतःहून नाही खरेदी करत? करतो ना थोडी। बर, आणि बँकेत सकाळी जाताना नाश्ता काय असतो तुम्हाला? सकाळी चपाती भाजी। चपाती भाजीच? वेगळं काही? वेगळं पण का, रविवारचं वगैरे संडेला। रविवारचं असतं काय असतं? चमचमीत काय बनवतात? पोहे, इडली। इडली? त्या पाठीमागून सांगतात वाटतं तुम्हाला पोहे, इडली असो। पण या नाश्त्यापेक्षा आहे ना वेगळं काहीतरी चमचमीत खायला तुम्हाला नक्की आवडेल ना? हा चमचमीत पदार्थ ज्याच्यात बनवतात ना ती वस्तू आज आम्ही इथे ठेवणार आहे। त्याची किंमत तुम्ही कशी सांगताय पाहूयात। यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। थँक्यू सर। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? पूजा राकेश पंड्या। पंड्या? पंड्या। आणि ती आचल? ती भाची आहे। भाची आहे का? बर, तुम्ही काय करता? हाऊसवाईफ। अच्छा, आणि मिस्टर काय करतात? सरबताचा व्यवसाय। सरबताचा व्यवसाय? उन्हाळ्यात बरं आहे। हो। घरच्या घरी सरबत? हो। मग ते स्वतः सरबत बनवतात? हो, स्वतः। मग घरी काय आईश आहे तुमची? हो। काय काय ऑर्डर करता घरी? ऑरेंज, पायनॅपल, काळा खट्टा, मसाला सोडा। बर, आणि हे सगळं कोण बनवून देतो तुम्हाला?
आम्हीच माझ्या घरी बनवतो. नाही तुम्हाला कोण बनवून देतं? हे बनवून देतात? नाही, सासरे बुवा बनवून. सासरे बुवा बनवून देतात? काय मिस्टरांना नाही बनवतायत? नाही येतात, पण व्यवसाय असतात ना, धंद्यावर असतात ना, दुपारी आल्यावर बनवून देतात. अच्छा. आणि मग नाश्ता कोण त्यांना बनवून देतं? नाश्ता आम्हीच बनवून देतो. बर, काय काय असतो? कधी समोसे, कधी वडे, हा. कधी इडली, वा डोसा. वा वा, माझ्या असं तोंडाला पाणी सुटायला लागले आता. थांबूयात या विषयावर इथं. असो, बघूया तुम्ही कशी वस्तूची किंमत सांगताय. चालेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? आरती प्रफुल्ल ठक्कर. अच्छा. काय करता आपण? मी 12वी झाले आणि आता घरीच असते. कम्प्युटर क्लास वगैरे केलेत. अच्छा. घरी कोण कोण असतं? घरी मी, वडील आणि भाऊ असतो. बर, तिघे जणच हो, असतात? तिघे. आणि बहीण वगैरे? बहीण आहे, तिचं लग्न झालंय. बर, ही कुठे? पार्टिसिपेट आहे ती बहीण. हा, तुमच्या बहीण आहेत? हो दोघी बहिणी मिळून आता इथे वस्तूची किंमत सांगणार. हो. मग काय तयारी केलीत आता? तयारी तशी काहीच नाहीये. जे समोर असेल ते त्याला समोर जायचं. समोर जायचं. समोर जायचं. बर. हो. पण मग आता बहिणीला कशी टक्कर देणार? ठक्कर ताई? हा? जसं येईल तसं जोरात. जोरात देणार. हो. बर, आता इथे तुम्हाला वस्तूची किंमत सांगायची. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी खूप शुभेच्छा. एक मिनिट, मी एक सांगू इच्छिते. हा हा, बोला बोला. मला इथे यायला आले त्यामुळे खूप आनंद होतोय. मी इथे आले ते माझ्या बहिणीमुळे आणि यांच्यामुळे. त्यांचा SMS लागला आणि त्यांनी मला इथे बोलावलं. मी त्यांना खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. यांच्यासाठी सुद्धा जोरदार जोरदार टाळ्या. टाळ्या. आणि हिला सुद्धा टाळ्या वाजून शुभेच्छा द्या. ठीक आहे, बघूयात आता तू कशी किंमत सांगतेस. तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल आरती, त्यानंतर पंड्या वहिनी आणि सर्वात शेवटी लक्ष्मण काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे सँडविच टोस्टर. या सँडविच टोस्टर मध्ये एका वेळी तुम्ही 2 सँडविच तयार करू शकता. याला चेंजेबल नॉनस्टिक कोटेड प्लेट्स आहेत, ज्यामुळे तुम्ही सँडविच टोस्ट करू शकता किंवा ग्रिल करू शकता. शिवाय हे धुवायला खूप सोयीस्कर आहे. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्ट करता योग्य तापमानाचा अंदाज येतो. या सँडविच टोस्टरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगते आरती. आरती, हे 10 अंक आहेत. यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1499. 1499. किंमत बरोबर वाटते? हो. की जास्त वाटते, कमी वाटते? बरोबर वाटते. बरोबर वाटते. हो. बर, पाठीमागे काय अंदाज आहे? 1300. 1300. 1200. काय वाटते किंमत? बरोबर आहे. किंमत बरोबर आहे. हो. लिहून टाकायची मग ही किंमत. हो. नक्की? हो. 1499 1, 1499 2, 1499 3. पंड्या वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे या अंक, यातले फक्त 4 अंक वापरायचे तुम्हाला. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा सँडविच टोस्टर नीट पाहून घ्या. काय किंमत आहे? 1250. 1250. किंमत बरोबर वाटते? हो. नक्की? हो. बर, तुम्हाला काय वाटतंय? किती? 1300. 1450. 1300. 1050. बर, ठीक आहे. यांना विचारूयात. तुमचा काय अंदाज आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. हो. लिहून टाकायचं मग? हो. नक्की? हो. बर, 1250 1, 1250 2, 1250 3. काका, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे काका? 1599. 1599. बरोबर वाटते? हो, बरोबर. नक्की? बर, तुमचा काय अंदाज? ही किंमत बरोबर आहे? 1300. किती? 1300. 1300. 2000. 1400. बर, इकडे काही वेगळी किंमत? 1400. बर, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे किंमत. लिहून टाकायची मग? येस. 1599 1, 1599 2, 1599 3. या सँडविच टोस्टरची आपल्या तिन्ही स्पर्धकांनी किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरतीने सांगितलेली किंमत आहे 1499 रुपये. त्यानंतर पंड्या वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये.
आणि सर्वात शेवटी लक्ष्मण अंगणे यांनी सांगितलेली किंमत आहे 1599 रुपये. पाहूयात या सँडविच टोस्टरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1995 रुपये. याच्या जवळची किंमत सांगितली होती अंगणे काकांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन अभिनंदन. हा सँडविच टोस्टर मिळतो तुम्हाला. अभिनंदन काका. धन्यवाद सर. आता गाणं म्हणा. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, ऐसा क्या काम है. काका थांबा 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 थांबा. काका पूर्ण गाणं म्हणू नका. ते जॅकपॉट राऊंड मध्ये जिंकलात ना तर मग म्हणायचंय. जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न विचारणार आहे. मी आजचा प्रश्न आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना विचारणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिला पाय असूनही चालता येत नाही. याच्यावर तुम्ही विचार करत राहा. पाहत राहा साडेमाडे.